नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नर्सिंग नोट्समध्ये आपले स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मिडवाईफरी अँड गायनोकॉलॉजीची तिसरी प्रश्नपत्रिका सॉल्व करणार आहोत. 28 जून 2011ची. तर प्रश्न पहिला आहे, रिकाम्या जागा भरा. तर पहिला आहे, गर्भमस्तकाचा सर्वात मोठा व्यास हा टिंबटिंब या दर्शनामध्ये आढळतो. तर ब्रो प्रेझेंटेशन हा हे त्याचा आन्सर असणार आहे. सर्वात मोठा व्यास, गर्भमस्तकाचा सर्वात मोठा व्यास ब्रो प्रेझेंटेशन. ब्रो प्रेझेंटेशन म्हणजे डोक्याकडचा भाग सर्विक्सच्या साईडला, बाळाचा डोक्याकडचा भाग हा सर्विक्सच्या साईडला असतो, म्हणजे सर्विक्सच्या वरती डोक्याकडचा भाग असतो. आणि फेस प्रेझेंटेशन म्हणजे जो चेहरा असतो बाळाचा, गर्भाचा जो चेहरा असतो तो पूर्ण असा सर्विक्सच्या वरती आडवा असतो, फेस प्रेझेंटेशन म्हणतात. आणि डोक्याकडचा भाग असेल त्याला ब्रो प्रेझेंटेशन. गर्भमस्तकाचा सर्वात मोठा व्यास हा ब्रो प्रेझेंटेशन या दर्शनामध्ये आढळतो. 2 मासिक पाळीमध्ये योनिमार्गातून होणाऱ्या रक्तस्रावास टिंबटिंब म्हणतात, मेट्रो रेजी असे म्हणतात. तर बघा, हा प्रश्न मागील एका प्रश्नपत्रिकेमध्ये पण होता, म्हणजे रिपीट झालेला आहे. सर्वसाधारण गर्भधारणेचा सरासरी कालावधी किती आठवडे असतो? 40 आठवडे आहे. हा वाला प्रश्न पण रिपीट झालेला आहे. प्लॅसेंटा प्रिव्हियामुळे गरोदरपणाच्या तिसऱ्या तिमाहीत योनिमार्गातून वेदनारहित आणि कारणरहित व मधूनमधून रक्तस्राव होतो. तर कशामध्ये? प्लॅसेंटा प्रिव्हिया हे उत्तर ह्याच्यामधलं. ऑप्शनलच असतात ह्याच्यामध्ये. तर ह्याच्यामधलं प्लॅसेंटा प्रिव्हिया हे उत्तर बरोबर आहे. 5वा प्रश्न आहे, पॅप स्मिअर टिंबटिंबच्या तपासणीकरता घेतले जाते. तर याचं उत्तर आहे सर्विक्सचा कॅन्सर याकरता पॅप स्मिअर हे घेतले जाते. बचा प्रश्न आहे, जोडा लावा. ठीक आहे. आता गटामध्ये बघा, मासिक पाळी न येणे, क्लोएझमा, कुंभस टेस्ट आणि एक्टोपिक गर्भधारणा, ब्राउनिश वजायनल डिस्चार्ज. त्याचे उत्तर मी डायरेक्ट लिहिलेले आहेत. मासिक पाळी न येणे म्हणजे हे सूचक लक्षण आहे कसं? गरोदरपणाचे. क्लोएझमा म्हणजे प्रेग्नेन्सीमध्ये कोणाकोणाला चेहऱ्यावरती असे छोटे छोटे स्पॉट येतात, चेहरा त्या स्पॉटने भरलेला असतो, जसं त्याला म्हणतात क्लोएझमा, म्हणून त्याला म्हणायचं प्रेग्नेन्सी मास्क. कुंभस टेस्टमध्ये याचं उत्तर आहे RH निगेटिव्ह आय. एक्टोपिक गर्भधारणा, पोटात तीव्र वेदना. एक्टोपिक गर्भधारणा बघितली आपण गेल्या क्वेश्चन पेपरमध्ये. तर काय असते ती? असामान्य गर्भधारणा म्हणजे ती फॉलोपियन ट्यूबमध्ये गर्भ राहिल्यास त्याला एक्टोपिक गर्भधारणा असं म्हणतात. त्याच्यामुळे काय होतं तर पोटात तीव्र वेदना होतात. ब्राउनिश वजायनल डिस्चार्ज म्हणजे अघटित गर्भपात. ज्यावेळेस ॲबॉर्शन होतं त्यावेळेस काय होतं? ब्राउनिश वजायनल डिस्चार्ज होतं. क आहे प्रश्न, चुकी बरोबर लिहा. पहिला, कॉर्पस ल्युटियम इस्ट्रोजन निर्माण करतो. याचं उत्तर आहे चूक. तर कॉर्पस ल्युटियम हा काय निर्माण करतो? प्रोस्ट्रोजन निर्माण करतो. हा पण प्रश्न रिपीट झालेला आहे. तर दुसरं बघूया, वेदकीय गर्भपात गर्भावस्थेच्या 30 आठवड्यापर्यंत करता येतो. याचा आन्सर आहे बरोबर. गर्भापसरमध्ये इंजेक्शन मॅग्नेशियम सल्फेट देऊ नये. याचा आन्सर आहे चूक. इंजेक्शन मॅग्नेशियम सल्फेट प्रेग्नन्सीमध्ये दिल्यास काही विपरीत परिणाम होत नाहीत, त्यामुळे ते देऊ शकतो, म्हणून याचं उत्तर आहे चूक. 4था प्रश्न आहे, स्त्री कटिरा स्त्री समान कटिरा असे म्हणतात. याचं उत्तर आहे बरोबर.
खऱ्या प्रसव वेदना एनिमा दिल्यानंतर नाहीशा होतात. तर खऱ्या प्रसूती वेदना एनिमा दिल्या तरी नाहीशा होत नाही, त्या तशाच चालू असतात. खोट्या प्रसूती वेदनामध्ये मात्र एनिमा दिल्यावर त्या नाहीशा होतात. म्हणून याचं उत्तर पण आहे चूक. ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. प्रश्न पहिला कंप्लीट केलेला आहे. प्रश्न दुसरा पुढच्या व्हिडिओमध्ये मी लवकरात लवकर प्रश्न कवर करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. लवकरात लवकर प्रश्नपत्रिका कवर करूया. तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.